विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझं नाव आहे गाडे एस एस. माझा विषय आहे OCM. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला पाहतोय की व्यापाराचे दुसरं प्रकरण पाहतोय. पहिलं प्रकरण मागील तासाला बघितलं व्यापाराचे स्वरूप आणि व्याप्ती. आज आपण दुसरं प्रकरण बघतोय व्यापार. 11वीच्या पुस्तकातलं दुसरं प्रकरण आहे व्यापार. आता व्यापार म्हणजे काय, व्यापाराचा अर्थ काय तुम्ही मागच्या तासाला बघितलेलं आहे. किंवा व्यवसायाच्या माध्यमातून व्यापार केला जातो. तर व्यापार सुद्धा आपण पाहिलेले, व्यापाराचे प्रकार पाहिलेले आहेत. बघा, आठवत आहेत का तुम्हाला? व्यापार, अंतर्गत व्यापार, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. तर व्यापाराचा अर्थ तुम्हाला माहिती झालेला आहे. व्यापार म्हणजे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापाराला फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण व्यापारातून अर्थव्यवस्था पुढे जात असते. आणि म्हणून त्यांनी सांगितले की व्यापार हा अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास आहे, अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे अर्थव्यवस्थेला फार महत्त्वाचं जर स्थान द्यायचं असेल तर व्यापार आहे, व्यवसाय आहे, उद्योजक आहे, यांच्याबरोबर जर तुम्ही अर्थव्यवस्थेला जितकं महत्त्व देणार आहे तितकं व्यापाराला सुद्धा महत्त्व देता आलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी सांगितले की पैशाच्या स्वरूपात किंवा पैसा सदृश्य स्वरूपात वस्तू आणि वस्तूची खरेदी विक्री केली जाते, त्याला व्यापार असे म्हणतात. म्हणजे व्यापार हे खरेदी विक्रीचे एक माध्यम आहे. ज्या ठिकाणी खरेदी आणि विक्री केलं जातं त्या ठिकाणाला सुद्धा व्यापार असं म्हटलं जातं. किंवा थोडक्यात आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे व्यवसाय. परंतु वस्तू आणि सेवांचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्याला सुद्धा व्यापार म्हटलं जातं. म्हणजे व्यक्तीकडे हस्तांतर म्हटलं जातं. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जेव्हा बाजारपेठेमध्ये जातो तेव्हा ती वस्तू खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला आपण पैसे देत असतो. म्हणजे त्या व्यक्तीचा ताबा आपल्याकडे येतो आणि पैसे आपण त्या व्यक्तीकडे देत असतो. म्हणजेच या ठिकाणी व्यापार ह्या माध्यमातून चालला जातो. म्हणजे व्यापार हे देवाणघेवाणीचं एक माध्यम आहे आणि व्यापारातूनच एक चांगल्या प्रकारचा व्यापार हा औद्योगिकदृष्ट्या घडून येत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितले की वस्तू विनिमय हा व्यापाराचा मूळ प्रकार आहे. आणि त्यातून त्यांनी सांगितले की ज्या वस्तू आणि सेवांचा विनिमय प्रकार आहे किंवा प्रत्यक्ष दुसऱ्या वस्तू आणि सेवांशी केला जातो त्याला सुद्धा व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले की प्रचलित चलनाच्या शोधानंतर उदाहरणार्थ पैसा आणि व्यापार अत्यंत सुलभ झालेले. म्हणजे या ठिकाणी सांगितलं झालं तर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की आपण मागच्या तासाला व्यापार बघितलेले आहे. अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार बघितलेले आहेत. तर व्यापार म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाणाची क्रिया ज्या ठिकाणी केली जाते त्याला व्यापार असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी देवाणघेवाण करत असताना तुम्ही सर्वात महत्त्वाचं काय बघत असता तर नफा. पुन्हा मी त्या ठिकाणी येते नफा. तर नफा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नफा मिळवण्याच्या दृष्टीने वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते, त्याला व्यापार असे म्हणतात. किंवा व्यापार म्हणजे उत्पादक आणि उपभोक्ता यामधील महत्त्वाचा घटक काय असेल तर व्यापार हा म्हणजे उत्पादक आणि उपभोक्ता. उत्पादक म्हणजे कच्च्या मालावरती प्रक्रिया तयार करून पक्का माल ग्राहकांच्या ताब्यात देईपर्यंतच्या ज्या उत्पादक आणि उपभोक्ता ज्या क्रिया आहेत त्याला व्यापाराची प्रक्रिया पूर्ण होते. आणि व्यापार हा सर्वात महत्त्वाचा आहे, ते देवाणघेवाणच्या प्रक्रियेतून होत असतो. म्हणून व्यापाराला सुद्धा उत्पादक आणि उपभोक्ता यामधील महत्त्वाचा दुवा असं म्हटलं जातं. कारण व्यापार यातूनच होत असतो. कारण व्यापार म्हणजे देवाणघेवाण, वस्तूंची मालकी हक्क एकाकडून दुसरीकडे जात असतो, पण ते सुद्धा पैशाच्या स्वरूपात. म्हणजे व्यापार हा खरेदीदार व विक्रेतेदाराकडून केला जातो. म्हणून व्यापाराला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. मी आता सांगितले की व्यापार हा तुम्ही सर्वात का महत्त्वाचा घटक आहे तर नफा हा तिथे पुन्हा येतो शब्द, कारण नफ्याच्या माध्यमातून व्यापार हा केला जातो. आता व्यापाराचे प्रकार बघतोय आपण. आता व्यापाराचे प्रकार आपण मागच्या तासाला बघितलेलेच आहेत. व्यापाराचे प्रकार त्यामध्ये अंतर्गत व्यापार, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. घाऊक व्यापार म्हणजे काय आपण बघितले की मोठ्या प्रमाणावर उत्पादक हा खरेदी करतो आणि लहान विक्रेत्यांना त्या वस्तूंची विक्री करत असतो. मग त्यामध्ये सुद्धा किरकोळ व्यापार येतोच. म्हणजे किरकोळ व्यापारी सुद्धा महत्त्वाचं झालं. म्हणजे घाऊक व्यापारी हा असा घटक आहे की मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतो आणि लहान घटकांच्या पर्यंत त्याचा व्यापार पुरवित असतो. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे व्यापाराचे प्रकार मागच्या तासाला. आणि व्यापाराचे प्रकार बघताना अंतर्गत व्यापारामध्ये पहिला घाऊक व्यापार बघितला आहे, दुसरा किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार सुद्धा हा त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. किरकोळ व्यापार म्हणजे स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी किंवा या ठिकाणी आठवडीच्या बाजारपेठ असता भरतात त्या ठिकाणी तंबाखूचा विक्रेता,
प्रत्येक आठवड्याला तो जाणार तंबाखू विक्रेता आहे, म्हणजे या ठिकाणी किंवा खेळणी विक्रेता याला किरकोळ व्यापारी असं म्हटलं जातं. आणि किरकोळ व्यापाऱ्याचा जास्तीत जास्त ग्राहकाशी संबंध येत असतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील सर्वात किरकोळ व्यापारी हा दुवा आहे, किंवा सर्वात महत्त्वाचा घटक आहे किरकोळ व्यापाऱ्याला मानलं जातं. कारण ग्राहक हा किरकोळ व्यापाऱ्याकडे जास्त जात असतो आणि त्याचा देवाणघेवाण होत असते. त्यानंतर आता आपण दुसरं बघितलं बहिर्गत व्यापार. बहिर्गत म्हणजेच देशाबाहेरील व्यापार. त्याच्यामध्ये आयात आहे, निर्यात आहे, पुनर्निर्यात आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. देशामध्ये खरेदी केली जाते त्याला आयात म्हणलं जातं, निर्यात म्हणजे देशामध्ये विक्री केली जाते त्याला निर्यात म्हणलं जातं, आणि पुनर्निर्यात म्हणजे दोन्हीचं वर्गीकरण एकत्र केलं तर पुनर्निर्यात होत असते. आणि म्हणून आज आपण बघणार आहे अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार पाहिलेलेच आपण मागील तासाला. आज आपण बघणार आहे किरकोळ व्यापाराचे प्रकार. किरकोळ व्यापाराचे प्रकार आहेत 2. त्यातला पहिला प्रकार आहे फिरते व्यापार. आणि दुसरा प्रकार आहे स्थानिक किंवा स्थायिक दुकाने. पहिला प्रकार आहे फिरते व्यापारी आणि दुसरा आहे स्थायिक दुकाने. स्थायिक म्हणजे ज्या ठिकाणी स्थानिक थोडक्यात म्हणजे ज्या ठिकाणी सुरुवातीपासूनच स्थिर झालेले. स्थानिक म्हणजे स्थिर झालेले, की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वापर न करता त्याच ठिकाणी त्याचा वापर पूर्णपणे दुकानासाठी केला जातो. त्याला स्थानिक दुकाने असे म्हटले जातात किंवा स्थायिक दुकाने असे म्हटले जातात. आणि फिरते व्यापारी म्हणजे जे माल घेतात आणि प्रत्येक गावागावी जातात किंवा शहराच्या अंतर्गत भागात फिरतात किंवा खेडोपाडी जाऊन त्यांचा व्यवसाय करतात किंवा व्यापार करतात, त्याला फिरते व्यापारी असे म्हटले जातात. हा किरकोळ व्यापाराचा प्रकार आहे. किरकोळ व्यापाराचा प्रकार आहे. गावक व्यापारी असलं काही करत नाही. गावक व्यापारी एकदम, आता उदाहरणार्थ गावक व्यापारी म्हणजे ज्वारीचा माल ट्रेडर्स म्हटलं जातं. थोडक्यात ज्वारी, गहू किंवा तांदूळ म्हणा किंवा कडधान्याचा मोठा व्यापारी असतो. तो व्यापारी काय करतो, हा किरकोळ व्यापाराशी संपर्क साधतो आणि किरकोळ व्यापाराशी संपर्क साधून तो आपला व्यापार करत असतो. पण किरकोळ व्यापारी मध्ये फिरते व्यापारी आहेत, स्थायिक दुकाने आहेत. त्यामध्ये फिरते व्यापाऱ्यामध्ये पहिला प्रकार आहे फेरीवाले. आता फेरीवाले सुद्धा महत्वाचे आहेत. फेरीवाल्यामध्ये आता तुम्ही अंतर्गत व्यापारामध्ये बघितले, जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री देशाच्या अंतर्गत भागात केली जाते त्यास आपण अंतर्गत व्यापार असे म्हणतात. परंतु त्यांनी सांगितले अंतर्गत व्यापारामध्ये दारावर येणारा विक्रेता, वस्तूंची खरेदी विक्री करणारा किंवा स्थायिक दुकाने म्हणा किंवा प्रदर्शन, आता यात्रा वगैरे असतात बघा, त्या ठिकाणी भरवलं जातं. यात्रामध्ये दुकानं मांडली जातात किंवा या ठिकाणी सुद्धा सांगितले त्यांनी विभागीय मॉल असतात, ते सुद्धा त्या ठिकाणी अंतर्गत व्यापारामध्ये येत असतात. म्हणजे खरेदी आणि विक्रेत्यांचा देशांतर्गत व्यापार केला जातो त्याला अंतर्गत व्यापार असे म्हणतात. किंवा 2 राज्यातील 2 शहरातील यांना सुद्धा अंतर्गत व्यापार असे म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघतोय की उत्पादन आणि वितरण यांच्यामधली मोठी दरी आहे आणि ती मोठी दरी करण्यासाठी तुम्हाला वितरण साखळी सर्वात महत्त्वाची आहे. उत्पादन आणि वितरण यांच्यामध्ये मोठी दरी आहे. ती दरी कमी करण्यासाठी किंवा भरून काढण्यासाठी तुम्हाला वितरण ही साखळी आहे आणि वितरण साखळीच्या अंतर्गत व्यापारामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक हा मानला जातो. म्हणजेच उत्पादक एकाच ठिकाणी स्थानिक जर असतो परंतु तो ग्राहकापर्यंत विखुरलेला असतो. आता किराणा मालाचं दुकान बघा, किराणा मालाचं दुकान हा तो एकाच ठिकाणी स्थायिक आहे परंतु त्याच्याशी ग्राहक अनेक आलेले असतात, ग्राहकाशी संपर्क झालेला असतो, त्यामध्ये तो अनेक प्रकारच्या सवलती देत असतो आणि त्याच्या माध्यमातून तो व्यापारामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचलेला असतो आणि तो त्याचा व्यापार करत असतो. म्हणजे उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये जर मोठी दरी असेल तर ती दरी कमी करायची असेल तुम्हाला तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यापार. आणि व्यापाराच्या सहाय्याने तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न हा करावा लागतो. परंतु बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलेलं आहे की उत्पादन सर्वात महत्त्वाचं आहे. आता फेरीवाले आपण पाहणारच आहोत. पुढचा प्रकार आपण त्यांनी सांगितलेच आहे परंतु आपल्याला सुरुवातीला काय बघायचं आहे प्रकाराची. फेरीवाले, दुसरा आहे टोपलीवाले, त्यानंतर तिसरा बघणार आहे आपण रस्त्यावरील दुकाने,
चौथा आहे स्वस्त वस्तूंचा दुकानदार आणि पाचवा आहे बाजारातील व्यापारी. तर असे फिरते व्यापारी आणि स्थायिक दुकाने ते लहान प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने आणि मोठ्या प्रमाणावर करणारी दुकाने. त्याच्या अगोदर किंवा ह्याच्या अगोदर आपण बघणार आहे उत्पादन वितरण साखळी. उत्पादन वितरण साखळी. उत्पादन साखळी. आता उत्पादन वितरण साखळी कशी केली जाते त्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहे आपण उत्पादन. दुसरा घटक आहे घाऊक व्यापारी. घाऊक व्यापारी. तिसरा घटक आहे किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापारी. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे ग्राहक. प्रकाराच्या अगोदर आपण समजून घेऊ. उत्पादक आहे, उत्पादकाकडून घाऊक व्यापारी असतो, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी असतो आणि किरकोळ व्यापारीकडून ग्राहकापर्यंत पोहोचतो. ही उत्पादन वितरण साखळी. आणि या साखळीमध्ये त्यांनी सांगितलंय की उत्पादक मोठ्या प्रमाणावर व्यापार करतो आणि व्यापारातून घाऊक व्यापाऱ्याकडे जातो, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे जातो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकापर्यंत पोहोचतो. म्हणजेच उत्पादक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो, तो उत्पादकापर्यंत आला जातो म्हणजे उत्पादक आहे तो. आणि त्याच्या मार्फत माल कुठे जातो? घाऊक व्यापाऱ्याकडे जातो. म्हणजे घाऊक व्यापारी सुद्धा हा किरकोळ व्यापारी आणि उत्पादक यांच्यामधील दुवा आहे. तर किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहे. म्हणजे असे दुवा आहे की उत्पादन वितरण साखळी जर कायम ठेवली तरच ग्राहकापर्यंत माल हा पोहोचत असतो. म्हणून त्यांनी उत्पादन वितरण साखळी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आपण अंतर्गत व्यापाराचे प्रकार मगाशी बघितलेले आहे, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. आता घाऊक व्यापार तुम्ही मगाशी बघितलेला आहे, जेव्हा वस्तूची खरेदी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्या उद्देशाने तो घाऊक व्यापारी होत असतो. आता घाऊक व्यापारी हा खरेदी विक्री करण्यात व्यक्ती जास्त मोठ्या प्रमाणावर हा व्यापार करत असतो. व्यापाराच्या माध्यमातून किरकोळ व्यापाराशी याचा संबंध येत असतो. मी मगाशी सांगितलेलं आहे घाऊक व्यापारी हा खरेदीदार आणि विक्रेते यांच्याशी संपर्क येत असतो. घाऊक व्यापारी वस्तूच्या वितरणामध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो, कारण उत्पादकाला ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी घाऊक व्यापाऱ्याचाच उपयोग केला जातो. म्हणून त्याने घाऊक व्यापाऱ्याची व्याख्या काय सांगितली बघा. व्याख्या घाऊक व्यापारी. व्याख्या आहे फिलिप कोटलर यांची. फिलिप कोटलर यांनी काय सांगितलं बघा. जी व्यक्ती व्यवसायात मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते आणि यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश होत असतो त्यास घाऊक व्यापारी असे म्हणतात. म्हणजे घाऊक व्यापाऱ्यांचं काय सांगितलं फिलिप कोटलर काय म्हणते की जी व्यक्ती व्यवसायात पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते आणि विविध प्रक्रियांचा समावेश होत असते त्यालाच घाऊक व्यापारी असे म्हणतात. म्हणजे घाऊक व्यापारी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण फिलिप कोटलरने काय सांगितले आपण बघितले घाऊक व्यापारी म्हणजे उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली जाते आणि ती खरेदी करून तो कुणाशी संपर्कात येत असतोय? किरकोळ व्यापाऱ्याशी संपर्कात येत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मालाची खरेदी केल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रक्रियांचा समावेश येत असतो, त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. तर दुसरी व्याख्या सांगितल्या इल्वेन थॉमस यांनी. इल्वेन थॉमस. आता इल्वेन थॉमसचे म्हणणं काय बघा की जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादक आणि किरकोळ व्यापाऱ्यांचाही जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादक नसते आणि किरकोळ व्यापारी नसते परंतु या दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणून कार्य करते त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतो. म्हणजे इल्वेन थॉमस काय म्हणतोय की घाऊक व्यापारी म्हणजे काय, तर घाऊक व्यापारी म्हणजे जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादकच नसते आणि किरकोळ व्यापाऱ्याशी त्याचा संबंधच येत नसतो परंतु यांच्यामधील दुवा आहे, तो दुवा म्हणजेच घाऊक व्यापारी असा इल्वेन थॉमसनं म्हटलेलं आहे. तर फिलिप कोटलरनं काय सांगितले की जी व्यक्ती व्यवसायात पुनर्विक्री करण्यासाठी
मालाची खरेदी करते आणि माल खरेदी केल्यानंतर विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. म्हणजेच घाऊक व्यापारी हा मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो आणि त्याचा संपर्क इतरांशी येतो किंवा पुनर्विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो त्यालाच घाऊक व्यापारी असे म्हणतात. तर इल्वेन थॉमस काय म्हणतोय की त्याला घाऊक व्यापारी हा उत्पादकच नसतोय आणि किरकोळ व्यापारीशी त्याचा संबंधच येत नसतो, परंतु यांच्यामध्ये दुवा आहे जोडणारा, ग्राहकाशी संबंध आहे जोडणारा, त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. आता घाऊक व्यापाऱ्याची वैशिष्ट्ये बघा आपण. पहिला वैशिष्ट्य बघतोय आपण घाऊक व्यापाऱ्याचं. आता घाऊक व्यापाऱ्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करतो. म्हणजे घाऊक व्यापारी हा सर्वात महत्त्वाचा आहे की मोठ्या प्रमाणावर उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करतो. म्हणजे उत्पादकाकडून का खरेदी करतो तर त्याचा इतर ग्राहक व्यापाऱ्याशी किंवा किरकोळ व्यापाऱ्याशी संबंध येत असतो, कारण त्याची विक्रीच मोठ्या प्रमाणावर असते म्हणून त्याला घाऊक व्यापारी म्हटलेलं आहे. तो निर्मात्याकडे जातो, उत्पादकाकडे जातो आणि घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यानंतर त्याचा किरकोळ व्यापाऱ्याशी संबंध येतो. मग किरकोळ व्यापाराशी जर संबंध येत असेल तर घाऊक व्यापाऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर उत्पादकता दर्जा असला पाहिजे. मी मागाशी सांगितले की तुम्ही ट्रेडर्स जे माल विक्रेते ट्रेडर्स असतील तर त्यांच्या दुकानामध्ये जावं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे त्याने खरेदी केलेले असते, मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केलेला असतो, ज्वारी, गहू, तांदूळ किंवा कडधान्य, आणि त्या पद्धतीनं तो लहान दुकानदारांना सुद्धा तो विकत असतो किंवा ग्राहकांना सुद्धा तो देत असतो. म्हणजे या ठिकाणी तो उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतो. किंवा शेतकऱ्याशी जर त्याचा संबंध आला तर तो शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्वारी झाली असेल, गहू झाली असेल तर त्याला सुद्धा त्या उत्पादकाला विकू शकतो. दुसरं कार्य घाऊक व्यापारी सर्वात जास्त धोका स्वीकारतो. तर सर्वात जास्त त्याचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की धोका जास्त स्वीकारतो. व्यवसायामध्ये जर जास्त धोका झाला असेल तर त्याला तोटा सहन करावा लागेल. कधी तोटा सहन करावा लागतो, कधी नफा आहे, नफा तोटा आहे, त्याचे दोन घटक आहेत आणि त्यावर तो आधारित आहे. आणि म्हणून त्याने सांगितलंय की घाऊक व्यापाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तोटा सहन करतो. तिसरं बघणार आहे आपण. पहिला आपण बघितलं मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करतो. तर दुसरं बघितलं आपण तोटा सहन करतो. तर तिसरं बघणार आहे आपण. तिसरं आहे ते म्हणजे घाऊक व्यापारी एकाच प्रकारच्या किंवा विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतो. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या, एकाच प्रकारच्या, म्हणजे त्याला सांगायचं आहे की एकाच प्रकारच्या किंवा काही विशिष्ट. आता मी सांगितलं की जेव्हा शेतकऱ्याकडून तो मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो, ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, तर तो विविध प्रकारची कडधान्य सुद्धा खरेदी मोठ्या प्रमाणावर करतो. म्हणजे एकाच प्रकारचा माल ठेवत नाहीये दुकानामध्ये, कारण एकाच प्रकारचा वस्तू खरेदी केली तर काही ग्राहक त्याच्याकडे येणार नाही किंवा लहान लहान विक्रेते खरेदी करणारे दुकानदार सुद्धा येणार नाही. म्हणून तो काय करतो तर मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि विक्रीचे माध्यमातून तो जास्तीत जास्त तो काय करतो तर तो मोठ्या प्रमाणावर एकच वस्तू न देता वेगवेगळ्या वस्तूंचा उत्पादक म्हणून तो कार्य करतो आणि त्याचा संबंध किरकोळ व्यापारी आणि ग्राहकाशी येत असतो. त्यानंतर चौथं बघतोय आपण की या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. आता भांडवल सर्वात महत्त्वाचं आहे, कारण भांडवल जर नसेल व्यवसायात तर भांडवलाची आवश्यकता असेल तरच तो पुढे जाणार आहे. कारण भांडवल का कमी आहे? भांडवल नाही तर व्यवसाय नाही, कारण व्यवसायात भांडवलाची गरज आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की भांडवल सर्वात महत्त्वाचं, आणि भांडवल जर नसेल व्यवसायात तर काहीच उपयोग नाही त्याला. म्हणून त्यांनी काय सांगितले की भांडवल सर्वात महत्त्वाचं आहे, कारण भांडवलाच्या आधारे म्हणजे आता उत्पादकता म्हणजे त्याचं भांडवल आहे, भांडवलातून तो नफा काढत असतो. बाबा एवढ्या दुकानामध्ये विविध प्रकारचा माल ठेवलेला आहे, ते त्याचं भांडवल आणि त्या भांडवलातून तो नफा निर्माण करत असतो आणि म्हणून त्याला भांडवलाची आवश्यकता असते. त्यानंतर पाचवं बघतोय घाऊक व्यापारी मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल साधत असतो, किमतीवर नियंत्रण ठेवत असतो आणि किमतीवर नियंत्रण ठेवल्यामुळे त्या ठिकाणी त्याला उपयोग होत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की उत्पादकाला किमती आणि पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक काय तर मागणी, आणि मागणीच्या साहाय्याने तो पुढं जात असतो. आणि म्हणून त्याला सांगायचं आहे की जास्तीत जास्त त्याचा उपयोग करत असतो. आणि पुढचं एक बघू आपण. उत्पादकाला बाजारपेठेची माहिती ग्राहकापर्यंत देत असतो. घाऊक व्यापारी काय करतो की उत्पादकाला माहिती देत असतो, किरकोळ व्यापाऱ्यांना माहिती देत
घेत असतो, ग्राहकांशी संपर्क साधत असतो, जाहिरात करत असतो, मालाशी संपर्क साधत असतो. आणि त्यानंतर पुढचं सांगायचं झालं तर आवश्यकतेनुसार वस्तूंची खरेदी करतो. पुढचं वैशिष्ट्य बघायचं झालं तर आवश्यकतेनुसारच खरेदी करतो. एवढी आवश्यकता आहे एवढीच आवश्यकता घाऊक व्यापारी खरेदी करतो. आणि शेवटचं बघतोय घाऊक व्यापारी बाजारातील वेगवेगळी कार्य करतो, जसे वस्तू जमा करणे, गोदामात माल साठवणे, वाहतूक करणे, प्रमाणीकरण करणे, बांधणी करणे, जाहिरात करणे आणि आर्थिक मदत देणे. तर याच्याबरोबर तो वस्तूही जमा करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जमा करतो, त्यानंतर गोदामात माल साठवून ठेवतो, जाहिरात करतो, त्यानंतर प्रमाणीकरण करतो आणि वस्तूची बांधणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर करतो आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत तो पोहोचण्याचा माध्यम वापरतो. आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे आर्थिक मदत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, घाऊक व्यापारी आणि त्याची वैशिष्ट्य बघितले. पुढच्या तासाला बघू.